Hello student, good morning. How are you all? I hope you all are fine and safe at your home. Welcome our second standard online class. This is my school name. Just read SPD Samant Vidyalay. My name is Mrs. Kalpana Patil. Subject Maths and our today's topic is cardinal numbers and ordinal numbers. Our standard is second. मुलांनो, आज आपण आपल्या गणिताच्या पुस्तकातील पेज नंबर 43 वरील कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स हे चॅप्टर बघणार आहोत. पण त्याआधी आपल्या पुस्तकात एक पिकनिकची पोयम दिली आहे आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला आता आज पिकनिकला नेणार आहे. आवडतं ना पिकनिकला जायला? कोण कोण येणार आहे आपल्याबरोबर पिकनिकला? ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे का? नाही, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ही पिकनिक कोणाची आहे? आपल्याला सुद्धा ती एन्जॉय करायला, मज्जा करायला मिळणार आहे. कोणाची पिकनिक आहे? कोण कोण आलंय पिकनिकला? आणि पिकनिकला येताना आपण कसं खाऊ आणतो? आपला टिफिन कॅरी करतो. आपले आवडते पदार्थ आपले मम्मी पप्पा आपल्याला घेऊन देतात. तसेच त्या सर्वांनी सुद्धा त्यांच्याबरोबर काही ना काही खाऊ आणलेलं आहे. त्यांचे डिश घेऊन, त्यांचं टिफिन घेऊन आलेले आहे ते. आणि नुसते घेऊन नाही आले, त्यांनी जास्त क्वांटिटीमध्ये आणलेलं आहे. कारण त्यांचे जे फ्रेंड्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना ते शेअर करायचं आहे. चला तर मग बघूया. अ पिकनिक. लेट्स रीड दिस पोएम. Once in a forest, at a potluck for 7, each brought a dish by all to be eaten. Rabbit came a hopping, the first of the lot, but oh, in the hurry his tiffin he forgot. Second was deer, golden and swift, with tender green grass, bagged like a gift. Monkey came third with a basket of veggies, swinging from the trees with so much ease. Fourth came cow, swinging her tail, happy she could bring her yummy carrot cake. A bundle on his trunk, elephant came fifth. The bundle was of sugarcane, oh what a thrill. Sparrow was sixth with corn or the cob. Seventh with roasted gram started in peacock. 7 happy picnickers shared the dishes 6. A better feast you couldn't have wished. मुलांनो, ही कविता आपण बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलरमध्ये काही लेटर्स पण दिसतील बघा. बघा पहिल्या दोन लाईन्स आहे ना, त्याच्यात त्या पहिल्या सेंटेन्समध्ये तुम्हाला 7 नंबर आहे. नेक्स्ट मध्ये दिसत आहे फर्स्ट. इकडे बघा आहे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ. हे सगळे नंबर आहेत. या नंबरलाच म्हणायचं ऑर्डिनल नंबर. हे जे पिंक कलर मध्ये नंबर दिसत आहे ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे नंबर आहेत ऑर्डिनल नंबर. मी ते पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण आपल्याला अजून इकडे खाली बघा, अगदी लास्ट सेंटेन्स मध्ये किंवा लास्ट लाईन मध्ये 7 हॅपी पिकनिकर. 7 इथे 7 आणि पुढे आहे 7 हॅपी पिकनिकर शेअर द डिशेस 6. 6 आणि 7 हे जे नंबर दिसत आहे 6 आणि 7 यांना म्हणायचं कार्डिनल नंबर्स. आणि ऑर्डिनल नंबर्स म्हणतो बघा, तुम्ही ऐकलेले आहेत, तुम्हाला माहित आहे. पण फक्त जे नॉर्मल नंबर आहेत ते रोजचे, ते तुम्ही फक्त त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. 1 to 100 तुम्हाला माहित आहे. तुम्ही राईट पण करतात 1 to 100 इन वर्ड्समध्ये. ONE1, TWO2 हे तुम्हाला 100 पर्यंत येतात. पण त्याला दुसरं नाव आहे 1 to 100 नंबर्सला काय म्हणतो? कार्डिनल नंबर्स. आणि तेच जेव्हा आपण ऑर्डिनल नंबर्समध्ये वाचतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, त्याला म्हणतो ऑर्डिनल नंबर्स. आता पुढे आपण थोडं कवितेबद्दल एक्सप्लेन करूया. हे बघा. Once in a forest at a potluck for 7, each brought a dish by all to be eaten. वन बाय वन आपण ह्या लाईनचा अर्थ समजून घेऊया. एकदा जंगलामध्ये पॉटलक म्हणजे सगळ्यांनी आपलं पिकनिक करायची. आणि पिकनिकमध्ये सगळ्यांनी आपल्यासाठी जे काही जेवण आणलंय, खाऊ आणला आहे, तो सगळ्यांमध्ये शेअर करून खायचा, मस्त एन्जॉय करायचं, असं ह्या सगळ्यांचा प्लॅन आहे. कोण कोण आलाय पिकनिकला? बघा बरं कोण कोण दिसतंय तुम्हाला? किती जण आहेत? Each brought a dish by all to be eaten. Once in a forest at a potluck for 7. potluck साठी कोण कोण आलंय? 7 लोक आले आहेत. ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे. फर्स्ट आहे बघा, चित्रामध्ये कोण तुम्हाला दिसत आहे? लुक ॲट केअरफुली. डिअर, रॅबिट,
काऊ, एलिफंट, छोटीशी स्पॅरो, मंकी आणि पिकॉक. हे 7 आहेत. सगळेजण आहेत 7. 1 2 3 4 5 6 7. सगळे 7 जण आले आहेत. आणि काय केलंय त्यांनी? ते नुसते आलेत का पिकनिकला? नाही. इच ब्रॉट अ डिश बाय ऑल टू बी इटन. खाण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही डिश आपल्याबरोबर कॅरी केली आहे. डिश म्हणजे त्यांचा टिफिन. हा टिफिन त्यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. बघा चित्रात पण दिसत आहे. आपण आता पुढे 1 बाय 1 एक एक कडव्याचा अर्थ समजून घेऊया. रॅबिट केम हॉपिंग द फर्स्ट ऑफ द लॉट. लॉट म्हणजे ग्रुप. हा जो 7 जणांचा ग्रुप होता ना, या 7 जणांचा हा ग्रुप पिकनिकला चालला होता. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आला रॅबिट कम हॉपिंग द फर्स्ट ऑफ द लॉट. फर्स्ट म्हणजे पहिल्या नंबरने येणं. अगदीच पहिला तो आलेला आहे. कोण? रॅबिट. पण काय झालं आहे? एवढा हॉपिंग करत उड्या मारत आलेला आहे. बट ओ इन द हरी. पण काय झालं? घाईघाईमध्ये. बट ओ, अरे काय झालं असं? इन द हरी, घाईघाईमध्ये काय झालं? हिज टिफिन ही फॉरगॉट. तो त्याचा डब्बाच घरी विसरून आलेला आहे. आता नेक्स्ट कोण आला आहे? सेकंड वॉज डिअर, गोल्डन अँड स्विफ्ट. जोर जोरात फास्ट मध्ये धावत सोनेरी रंगाचा सुंदर गोंडस असा डिअर म्हणजे हरिण आलेला आहे तो. सेकंड वॉज डिअर, गोल्डन अँड स्विफ्ट. विथ टेंडर ग्रीन ग्रास बॅग लाईक अ गिफ्ट. जसं काही कोणाला गिफ्ट द्यायचं आहे अशीच बॅग तो घेऊन आलेला आहे त्याच्यासोबत. आपल्या पुस्तकात ते चित्र तुम्हाला बघायला मिळणार आहे. विथ टेंडर ग्रीन ग्रास. टेंडर ग्रीन ग्रास म्हणजे कोवळं कोवळं, ग्रीन म्हणजे हिरवंगार, मऊ लुसलुशीत असं टेंडर ग्रीन ग्रास त्याने आपल्यासोबत कॅरी केलेला आहे. थर्ड नंबरला आलेला आहे मंकी. मंकी केम थर्ड विथ अ बास्केट ऑफ वेजी. पूर्ण बास्केटच घेऊन आलाय वेजीची. वेजी म्हणजे व्हेजिटेबल्स. बघा काय काय त्याच्या बास्केटमध्ये. मिरची, सिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, आपलं रेड चेरी पण दिसत आहे एका साईडला, ऑनियन आहे आणि ब्रिंजल आहे. एक लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाजी पण आपल्याला दिसत आहे. बघा किती हेल्थ कॉन्शियस आहे आपला मंकी. सगळं घेऊन आलेला आहे छान. आणि फ्रूटची बास्केट घेऊन तो आला आहे पिकनिकला. जास्तच आणला आहे कारण जेव्हा आपण पिकनिकला जातो तेव्हा आपला खाऊ, आपला टिफिन आपण आपल्या सर्व फ्रेंड्स बरोबर काय करायचा असतो? शेअर करायचा असतो. म्हणून तो जास्त घेऊन आलेला आहे. बघा बास्केट बरोबर कोण दिसत आहे आपल्याला? मंकी. नाव नेक्स्ट नंबरला कोण आला आहे? फोर्थ केम काऊ. काऊ पण आली आहे पिकनिकला. कशी आली आहे? स्विंगिंग हर टेल. शेपटी हलवत हलवत. आनंद झाला आहे तिला आणि ती शेपटी हलवत हलवत आली आहे. हॅपी शी कुड ब्रिंग हर यम्मी कॅरेट केक. तिने आपल्या फ्रेंड्सला शेअर करण्यासाठी आपल्या त्या पॉटलक फॉर 7 म्हणजे आपल्या 7 मित्रांसाठी जे जेवायची पार्टी करायची आहे त्याच्यासाठी तिने काय बनवून आणलं आहे? कॅरेटचा यम्मी केक. यम्मी म्हणजे अगदी डेलिशियस, टेस्टी, अगदी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असा केक सुद्धा या काऊने बनवून आणला आहे कॅरेट पासून. काऊ सुद्धा कशी आहे? हेल्थ कॉन्शियस आहे. आरोग्यासाठी गाजर खाणं चांगलं असतं की नाही? काऊने ते आणलेलं आहे. तिने काही फास्ट फूड, जंक फूड नाही आणलं आहे. कॅरेटचा केक घरून बनवून आणला आहे. तुम्ही सुद्धा कॅरेट खायचं आहे बरं का. कॅरेट खूप चांगलं आहे आणि आता हिवाळ्यामध्ये कॅरेट खूप प्रमाणात येतात. नेक्स्ट कोण आला आहे? बंडल ऑन हिज ट्रंक. एलिफंट केम फिफ्थ नंबरवर म्हणजे 5व्या नंबरवर आला आहे एलिफंट. बघा किती सुंदर गोड एलिफंट आहे हा हत्ती. काय आणलंय त्याने? अ बंडल ऑन हिज ट्रंक. त्याच्या ट्रंक मध्ये बंडल आणलं आहे. कसलं बंडल आहे रे ते? येस, द बंडल वॉज ऑफ शुगर केन. उसाचं ते बंडल तो सोबत घेऊन आला आहे. ओ व्हॉट अ थ्रिल. एवढी जड ऊस हेवी असतो आणि अगदी मोळीच, उसाची मोळी, उसाचं बंडल सगळं मस्तपैकी सोंडेमध्ये घेऊन तो आला आहे. बरोबर की नाही? हा ते घेऊन आलेला आहे. सगळ्या मित्रांना देण्यासाठी त्याने जास्तच शुगर केन आणलेले आहेत. गोड गोड ऊस सगळ्यांना आवडतो की नाही? ऊस सुद्धा, तुम्ही सुद्धा ऊस खायचा आहे. छोटीशी कोण आहे ही? स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. स्पॅरो वॉज 6. किती नंबर आहे? स्पॅरो वॉज 6 नंबरला आलेली आहे स्पॅरो. एकटी आली आहे का? पॅरोने पण तिचा खाऊ आणला आहे. तिचा टिफिन आहे. काय आहे स्पॅरोच्या टिफिन मध्ये?
विथ कॉर्न ऑर द कॉब, मक्याचं कणस. कॉब म्हणजे मकाचं कणीस. मक्याचं कणीस आणलं आहे. मक्याचे दाणे पण आहे तिथे दिसत आहे आपल्याला. कॉर्न, कॉब. कॉर्न म्हणजे मका आणि कॉब म्हणजे तो आपल्याला अख्खा मका दिसत आहे ना तो. द स्पॅरो वॉज सिक्स विथ कॉर्न ऑर द कॉब. आपल्या फ्रेंडसाठी देण्यासाठी केवढा मोठा मका आणलाय बघा तिने. आणखी लास्टला कोण आहे खाली बघा तिथे रीड करूया आपण. सेवेंथ विथ रोस्टेड ग्राम स्टटेड इन पिकॉक. सुंदर सुंदर पिकॉक आलेला आहे. पिकॉककडे छानसा पाऊच आणलाय त्याने घरून. त्या पाऊच मध्ये बघा काय आहे, काय आहे. सेवेंथ विथ रोस्टेड ग्राम स्टटेड इन पिकॉक. रोस्टेड ग्राम म्हणजे भाजलेले चणे. रोस्टेड ग्राम स्टटेड म्हणजे भाजलेले गरम गरम खमंग खुसखुश असे चणे, खुसखुशीत चणे त्याने आणलेले आहेत. आणि जास्त आणले बरं का पाऊच मध्ये आपल्या फ्रेंड्सला शेअर करण्यासाठी. 7 हॅपी पिकनिकर्स शेअर द डिशेस 6. आणि ह्या 6 डिशेस आहे. त्यांनी 6 जणांनी टिफिन आणले आहे त्यांच्यासोबत. किती लोकांसाठी आणले आहेत रे? 7 हॅपी पिकनिकर्स. पिकनिकला जात आहेत तर कसे असणार? आनंदात असणार. खूप छान बघायला जायचं आहे, काहीतरी मजा करायला जायचं आहे, म्हणून या आनंदात सगळे आहेत. आणि हे 7 हॅपी पिकनिकर्स, 7 आनंदी सहलीला जाणाऱ्यांनी काय केलं आहे? शेअर द डिशेस 6 डिशेस शेअर केले आहेत. पिकनिकर्स आहेत 7, डिशेस आहेत 6. कारण आपला जो रॅबिट आहे तो घाईघाईत नाचत उड्या मारत असा आला आहे धावत पळत पहिला नंबर मिळवण्यासाठी. तुम्ही पण करतात ना? पण त्या घाईमध्ये त्याने चुकून त्याचा टिफिन होता त्याच्या आईने दिलेला घरीच विसरला. पण त्याच्या मित्रांनी सगळं ते काय छानपैकी सगळ्यांनी त्याला खाऊ आपला शेअर केला आहे. टिफिन त्यालाही शेअर केला आहे. माझ्या सगळ्या 7 पिकनिकर्सला खूप हॅपी वाटत आहे, आनंद वाटत आहे. मग काय म्हणतायत ते? अ बेटर फिस्ट यू कुडंट हॅव विश. 7 हॅपी पिकनिकर्स शेअर द डिशेस 6. अ बेटर फिस्ट यू कुडंट हॅव विश. त्यांना खूप छान हे फिस्ट म्हणजे हे जे ऑल गेट टुगेदर केलं, त्यांनी पार्टी केली, खाण्याचे पदार्थ एकमेकांवर शेअर केले. हे त्यांना माहीत नव्हतं एवढे छान होणार, पण खूप चांगला प्रोग्राम त्यांचा झालेला आहे. त्यांच्याबरोबर आपल्याला पण मज्जा आली की नाही? तर मग आता आपण या कवितेमधून आणखी काय शिकलो? नंबर, कार्डिनल नंबर. पहिल्या नंबरला कोण आलं? दुसऱ्या नंबरला कोण आलं? किती सगळे जण होते? हाऊ मेनी टोटल बर्ड्स अँड ॲनिमल्स? सगळे मिळून किती होते टोटल? ते आपण जे मोजतो की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे सगळे मोजले आपण. हे नॉर्मल तुम्ही पण मोजतात. येतात तुम्हाला 1 to 100 पर्यंत मोजायला. लिहितात पण त्यांचे स्पेलिंग. ONE1 TW2. 3 म्हणजे THREE 3. 4 FOUR 4. 5 FIVE 5. 6 SIX 6. 7 SEVEN 7. 8 EIGHT 8. 9 NINE 9. लास्ट नंबर इज 10 TEN 10. हे जे सगळे आपण बोललो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, याला दुसरं नाव काय म्हणतात माहितीये का? कार्डिनल नंबर्स. म्हणजे जेव्हा आपण म्हटलं की ह्या ऑल टुगेदर पिकनिकर्स किती, तेव्हा आपण काय म्हटलो? 7. किती लोकांनी टिफिन आणला? 6. जेव्हा 7 आणि 6 आपण बोलतो ते नंबर असतात कार्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबरचा उपयोग आपण कधी करतो? कधी करतो माहिती आहे का तुम्हाला? कार्डिनल नंबर्स यूज आपण कधी करतो? द नंबर्स वी यूज टू काउंट थिंग्स आर कार्डिनल नंबर्स. जे वस्तू मोजण्यासाठी किंवा काही पिक्चर्स मोजण्यासाठी, काही ऑब्जेक्ट्स मोजण्यासाठी आपण जे नंबर्स यूज करतो ना, किती पण पर्यंत नंबर असतात ते जे मोजतो आपण टोटल, ते आपण यूज करतो कार्डिनल नंबर्स. तुम्ही रोज तर नंबर्स माहिती आहे तुम्हाला, लिहितात पण आज दुसरं नाव आहे कार्डिनल नंबर्स. मी तुम्हाला सांगितलं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघूया आपण. हे बघा, हाऊ मेनी ॲपल्स इन बास्केट. कार्डिनल नंबर्सचं हे एक्झाम्पल आहे. हाऊ मेनी ॲपल्स इन बास्केट? 5 ॲपल्स. 1 2 3 4 5. ऑल टुगेदर 5 ॲपल्स. पुढे बघूया. हाऊ मेनी बर्ड्स आर सिटिंग ऑन ट्री? 2 birds. 1 2.
2 हे नंबर आहे कार्डिनल नंबर. हाऊ मेनी फ्लॉवर्स आर देअर? 1 2 3 ब्युटिफुल फ्लॉवर्स आर देअर. हे 3 सुंदर रंगीत अशी फुलं आपल्याला दिसत आहेत. मग 1 2 3 म्हणजे कार्डिनल नंबर. हाऊ मेनी बॉल्स? किती सुंदर कलरफुल बॉल्स आहेत. हाऊ मेनी बॉल्स? लेट्स काउंट ऑल टुगेदर. 1 2 3 4 5. ऑल टुगेदर 5 बॉल्स आर देअर. 5 बॉल आहेत. हे सुद्धा आपण कार्डिनल मध्ये मोजले. आता मुलांनो बघा 1 2 3 4 5 हे नंबर आहेत कार्डिनल नंबर. म्हणजे आपण म्हणतो ना संख्या मोजतो. कसली संख्या असेल? चित्रांची असेल, काही वस्तूंची असेल. तुम्ही गणितामध्ये सबट्रॅक्शन ॲडिशन करतात, मनी मोजतात, बीड्स मोजतात, बरोबर की नाही? काही वस्तू मोजतात, ते आपण कार्डिनल नंबर्स मध्ये मोजतो. 1 2 3 4 5. ओके. नाऊ आता हे जे बॉल आहेत ना, छान छान बॉल, कलरफुल बॉल्स आहेत. या बॉल्सने आता ठरवलं की आम्हाला लावायची आहे रेस. ते निघालेत रेस लावण्यासाठी. हे बघा, हे आहे रेस लावायला निघाले आहेत. आता रेस लावता लावता बघा, हे आपण आता ऑर्डिनल नंबर्स कडे जाणार आहोत. पण त्या आधी बघूया. 1 नंबरवर रेड बॉल आहे. 1 नंबर आहे रेड बॉलचा. 2 नंबर आहे ब्ल्यू बॉल. 3 नंबर आहे ग्रीन. 4 नंबर आहे येलो. आणि 5 ला आहे ऑरेंज बॉल. हे बघा रेस लावली त्यांनी. तर पहिल्या नंबरला आहे लाल, मग निळा, हिरवा. 4th ला आहे येलो, पिवळा. आणि 5th ला आहे किंवा 5 ला आहे ऑरेंज. हे सगळे बॉल नंबर मध्ये आलेले आहे. रेस जिंकला आहे रेड बॉल. तर आपण हे कार्डिनल मध्ये मी आता सांगितले. हेच नंबर आपण ऑर्डिनल मध्ये यूज करायचे आहेत. कारण ऑर्डिनल नंबर कधी यूज करतात माहितीये मुलांनो? जेव्हा द वर्ड्स वी यूज टू टेल द प्लेस or order in a row of things are called ordinal numbers. म्हणजे मुलांनो पुन्हा नवीन ऐका बरं जरा. बघा हा. The numbers we use to count things are cardinal numbers. की जेव्हा आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो ते कार्डिनल नंबर. पण ऑर्डिनल नंबर that give the order, the words we use to tell the place or order in a row of things are called ordinal numbers. जेव्हा आपण एखाद्या संख्येचा क्रम दाखवतो, एखाद्या वस्तूची जागा दाखवतो, ते म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, हा कितव्या नंबरवर आहे. तुम्ही पण वर्गामध्ये जेव्हा धावत पळत येतात किंवा तुमच्या कॉम्पिटिशन्स होतात, कितवा नंबर आला माझा, हे आपण विचारतो की नाही? ऐकतात, याचा पहिला नंबर आला, याचा दुसरा नंबर आला, फर्स्ट आला, सेकंड आला, थर्ड आला. आणि बस स्टॉपवर पण तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो पहिल्या नंबरवर उभा आहे, दुसऱ्या नंबरवर उभा आहे. त्यासाठी ऑर्डिनल नंबर यूज करतात. ऑर्डिनल नंबर कधी यूज करतात? क्रम दाखवायचा असेल, स्थान दाखवायचं असेल, वस्तूंचा किंवा व्यक्तींचा रांगेतील क्रमांक दाखवायचा असेल, दर्शविण्यासाठी आपण हे ऑर्डिनल नंबर यूज करतो. बस स्टॉप, शर्यत, ट्रेनचे डबे, इतर अनेक कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा ऑर्डिनल नंबर आपण यूज करतो. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते पुढे. बघा हे बघा, हे जे रेसला बॉल निघाले होते ना, आता आपण ऑर्डिनल नंबर मध्ये कसं वाचतात ते बघूया. बघा लाल नंबरचा आलाय 1 नंबर, फर्स्ट नंबर. 1 नंबर आहे ना, तर 1 नाही बोलायचं याला. ओएनी 1 नाही. ऑर्डिनल नंबर मध्ये बोलताना फर्स्ट इज रेड, second is blue, third is green and fourth is yellow, fifth is orange. बघा हे सगळे शर्यतमध्ये कशा क्रमांकाने आले आहे, कसे कसे कॉम्पिटिशन मध्ये ते आलेले आहेत ते आपल्याला इथे दिसत आहे. तर आपण बोलताना 1 2 3 4 5 हे बोलायचं नाही. 1 2 3 4 5 ऑल टुगेदर बॉल्स आहे, तेव्हा आपण हे कार्डिनल नंबर्स मध्ये मोजायचं. 1 2 3 4 5. पण त्यांचे जेव्हा स्थान दाखवायचं आहे, त्यांचा क्रमांक दाखवायचा आहे, तेव्हा आपण ऑर्डिनल नंबर्स यूज करायचे. बघा जसे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ.
आणि बघा आता इथे तुम्ही म्हणणार आहे बघा इथं टीचरने आता मगाशी दाखवलं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे आपण ऑर्डिनल नंबरमध्ये बोललो. आता ऑर्डिनल नंबरमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस असं मोठं वर्ड्समध्ये लिहायची गरज नाही. शॉर्टकटमध्ये सुद्धा बघा त्याचा शॉर्ट फॉर्म कसा लिहायचा. 1 नंबर आहे आणि ST आहे. रेड नंबरचा पहिला नंबर आलाय. फर्स्ट नंबरवर रेड आहे. तर लिहिताना फर्स्ट लिहायची गरज नाही. काय लिहायचं? 1 नंबर काढलेला आहे आणि तिथे ST. कसं रीडिंग करणार? फर्स्ट. 2 आहे, ND आहे, सेकंड. थर्ड आहे, 3 नंबर आहे आणि RD आहे. 3 आणि RD, थर्ड. 4 आणि TH, फोर्थ. 5 आणि TH, फिफ्थ. Let's read once again. First, second, third, fourth and fifth. हे आपण वाचले ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमांक वाईज. आता हे कार्डिनल नंबर आहे बघा. हाऊ मेनी पीपल्स आर देअर? बस स्टॉपवर आपल्याला किती लोक दिसत आहे? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5. 5 पीपल्स आर देअर. हे बस स्टॉपवर आपल्याला 5 लोक दिसत आहे. कार्डिनल नंबर्स मध्ये पटकन त्यांची संख्या सांगितली आपण. तर त्यांची नावं रीड करूया. 1 नंबरला आहे स्नेहल. 1 नंबर स्नेहल. 2 नंबर मीना. 3 नंबर अंकल. 4 नंबर प्रिया. 5 नंबर आहे आंटी. हे सगळे यांचे कार्डिनल मधले आपले नंबर्स मध्ये रीड केलं. 1, 2, 3, 4, 5. हेच नंबर आपण आता ऑर्डिनल मध्ये बघूया. हेच आपण आता ऑर्डिनल मध्ये बघूया. Snail is first number. Meena is second. Uncle is third. Priya is fourth. Auntie is fifth. मग तेव्हा आपण असं वाचायचं नाही 1, 2, 3, 4, 5. जेव्हा विचारलं ऑल टुगेदर नंबर आणि तेव्हा कार्डिनल मध्ये आपण असे नॉर्मल नंबर मोजतो तसे कार्डिनल मध्ये मोजायचे 1, 2, 3, 4, 5. पण ऑर्डिनल मध्ये खाली लिहिलंय बघा ग्रे मध्ये. स्नेहल इज फर्स्ट. मीना इज सेकंड. अंकल इज थर्ड. प्रिया इज फोर्थ. आंटी इज फिफ्थ. हे बघा इथे पुन्हा तुमच्यासाठी मी चार्ट दाखवते. कार्डिनल नंबर म्हणजे अगदी साधे नॉर्मल जे तुम्हाला माहिती आहे. अगदी तुम्हाला 100 पर्यंतही नंबर माहीत आहे. पण फक्त त्याला एक नाव नवीन सांगितलं टीचरने आज. कार्डिनल नंबर जे तुम्ही रोज लिहितात, म्हणतात, यूज करतात. कार्डिनल नंबर ONE1, TW2, THREE3, FOUR 4. ऑर्डिनल नंबर खाली आहेत. आता ऑर्डिनल नंबरला आपण 1, 2, 3, 4 नाही म्हणायचं. ऑर्डिनल नंबरमध्ये त्यांची जागा दाखवायची, त्यांची प्लेस, त्यांचं स्थान, त्यांचा क्रमांक आपल्याला दाखवायचा असतो. ऑर्डिनल नंबर म्हणजे बघा वरती स्पेलिंग आहे फर्स्ट. खाली शॉर्टकट मध्ये लिहिलं आहे 1 आणि ST. पण कसं रीड करणार? फर्स्ट, सेकंड, सेकंड, थर्ड, थर्ड, फोर्थ. आता हा पण पुन्हा चार्ट आहे तुमच्यासाठी मी आणलेला आहे. हा बघा कार्डिनल नंबर आहेत, ऑर्डिनल नंबर आहे. फर्स्ट, फर्स्ट, 1 फर्स्ट हे त्याचं स्पेलिंग. हा त्याचा मधला आहे शॉर्टकट. सेकंड, सेकंड, सेकंड म्हणजे 2 नंबरला म्हणायचं सेकंड हे त्याचं स्पेलिंग आहे सेकंड. 3 नंबरला म्हणणार थर्ड हे त्याचं स्पेलिंग थर्ड. मध्ये आहे T3 आणि RD म्हणजे थर्ड. फोर्थ आहे 4 आणि TH हे त्याचं स्पेलिंग आहे. हे त्याचं वर्ड्स मध्ये नेम राईट केलेलं आहे फोर्थ. 5 ला काय म्हणणार? फिफ्थ, फिफ्थ हे त्याचं स्पेलिंग आहे. 6 ला कार्डिनल नंबर 6 पण ऑर्डिनल नंबर होणार 6. हे त्याचं स्पेलिंग आहे 6. 7 पण ऑर्डिनल नंबर मध्ये बोलणार 7th आणि हे त्याचं स्पेलिंग आहे 7. 8 पण ऑर्डिनल नंबर मध्ये बोलणार 8th. हे त्याचं स्पेलिंग आहे 8. 9th कार्डिनल नंबर मध्ये फक्त नॉर्मल बोलणार 9. ऑर्डिनल नंबर मध्ये बोलणार 9th. हे त्याचं स्पेलिंग. लास्ट नंबर इज 10. कार्डिनल नंबर ओनली 10. ऑर्डिनल नंबर 10th हे त्याचं स्पेलिंग आहे 10.
अशा प्रकारे हे नंबर आता मी रीड करते, तुम्ही लिसन अँड लुक केअरफुली. 11 11th, 12 12th, 13 13th, 14 14th, 15 15th, 16 16th, 17 17th, 18 18th, 19 19th, 20 20. समजलं मुलांनो? असे तुम्ही आता तुम्ही लहान आहात, सेकंड स्टँडर्डमध्ये आहात. पुढे तुम्हाला पुन्हा याचा भरपूर अभ्यास करायचा आहे. आता सध्या आपण 1 to 10 जरी तुम्हाला आले तरी तुम्हाला ते छानपैकी लक्षात ठेवायचे आहे आणि त्याचा यूज मात्र करायचा आहे. फर्स्ट सेकंड असं बोलायचं आहे. बरोबर की नाही? तुम्हाला तुमचे स्टँडर्ड जेव्हा सांगतात, कोणी विचारलं तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये शिकतात, मग 1 2 असं बोलणार का? नाही, फर्स्टमध्ये आहोत, सेकंडमध्ये. आता तुम्ही सांगणार सेकंडमध्ये आहे, तुमचं भावंड जर 4th असेल 5th असेल तो सांगणार 4th 5th. असं आता 20 पर्यंत तुम्हाला हे अभ्यास मी देणार आहे. हे बघा, हाही एक चार्ट आहे. हे शॉर्टकटचा चार्ट आहे, शॉर्ट फॉर्म ऑफ ऑर्डिनल नंबर. हे बघा, कार्डिनल नंबर फर्स्ट, शॉर्टकट फर्स्ट, सेकंड सेकंड, थर्ड थर्ड, फोर्थ फोर्थ, फिफ्थ फिफ्थ, सिक्स्थ सेवन्थ सेवन्थ, एट नाइन्थ 10th. आणि हे जे शेवटी आहे ना एकदम छोटं, प्रत्येक वेळेस शब्दात लिहायची गरज नाही. वर्ड्समध्ये ऑर्डिनल नंबर नाही लिहायचे. ऑर्डिनल नंबर्स लिहिताना कसे लिहायचे? शॉर्टमध्ये 1, मग ST म्हणजे फर्स्ट, सेकंड 2 आणि ND, सेकंड 3 RD, थर्ड 4 फोर्थ आणि TH, 5 TH फिफ्थ, 6 आणि TH सिक्स्थ, 7 आणि TH सेवन्थ, 8 आणि TH 8th, 9 आणि TH 9th, 10 आणि TH 10th. मतलब हे मॅच द पेयर्स म्हणजे आता जोड्या लावायच्या आहे. कार्डिनल नंबर्स, ऑर्डिनल नंबर्स. हे बघा, 1 2 3 4 5 ए कॉलम मध्ये आहेत कार्डिनल नंबर्स. बी कॉलम मध्ये मग कोणते असणार? ऑर्डिनल नंबर. आता त्यांच्या बघूया, जोड्या लावूया. मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या लावायच्या. बघूया टीचर बरोबर लावतायत का? तुम्ही लुक केअरफुली. 1 कार्डिनल नंबर मधला 1 वाचा, स्पेलिंग ONE, पण ऑर्डिनल मध्ये त्या 1 ला म्हणतात फर्स्ट. नेक्स्ट इज 2 ला ऑर्डिनल मध्ये म्हणतो सेकंड. कार्डिनल 3 इज ऑर्डिनल थर्ड, 4 फोर्थ, 5 फिफ्थ. कळलं? अशा जोड्या मी तुम्हाला पुढेही लावायला आता देणार आहे. आवडलं मुलांनो? लक्षात ठेवायचंय कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर, आणि त्याचा खूप सराव करायचा आहे. थँक्यू. पिकनिक आपल्या पोएम मध्ये काही ॲनिमल्स होते, बर्ड्स होते की नाही? ते बर्ड्स आता माझ्या घरी पण आले आहेत. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यांना. त्यांचा टिफिन पण तुम्हाला दिसणार आहे. आवडेल का बघायला? बघूया बरं पिकनिकला त्यांनी काय काय नेलं होतं. पोएम मधून तर आपण बघितलं. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते माझ्या घरी कोणते कोणते ॲनिमल आले आहे. बघणार ना? चला. टोटल ॲनिमल्स अँड बर्ड्स 1 2 3 4 5 6 and 7. हे सगळे 7, एकूण सगळे ॲनिमल आणि बर्ड्स मिळून झाले 7. तर कोणी कोणी काय आणलं? रॅबिट तर विसरला होता त्याचा टिफिन, कारण त्याला घाई झाली होती पिकनिकला जायची. रॅबिटने काहीच नव्हतं आणलं. डिअरने आणलं होतं, म्हणजे हरिणने काय आणलं होतं? छान मस्त टेंडर ग्रास, कोवळं कोवळं गवत. आणि मंकी तर सगळ्या भाजी घेऊन आला होता, स्विंगिंग करून करून, इकडून तिकडून लोंबकळून उड्या मारून. काय काय आणली होती? फ्लावर, टोमॅटो, ब्रिंजल. नेक्स्ट आहे काऊ. काऊ पण आली होती पिकनिकला. काऊने आणले होते कॅरट्स. आहे एलिफंट. एलिफंट घेऊन आला होता शुगर केन, गोड गोड ऊस घेऊन आला होता सोबत, आपल्या सोबत तिकडे पिकनिकला खायला, आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला. छोटीशी स्पॅरो घेऊन आली होती, दाणे खायचे होते तिला. एक कॉर्न आहे. हे कॉर्न म्हणजे मक्का. हे कॉर्नचे हे काय आहे? दाणे. आणि हा याला म्हणायचं कॉप. हा मक्का आहे. हे कॉर्न तिला खायचे होते म्हणून ती पण आपल्या सोबत तिचा हा टिफिन घेऊन आली होती.
आहे पिकॉक. पिकॉक पण बघा किती छान गरम गरम रोस्टेड चणे, भाजलेले गरम गरम छानपैकी चणे घेऊन आलेला आहे. हे सगळे घेऊन आले आहेत. किती अॅनिमल्स आहे? लेट्स काउंट वन्स अगेन. 1 2 3 4 5 6 and 7. हे झाले आपले कार्डिनल नंबर. जेव्हा आपण हाऊ मेनी म्हणतो किती आहेत एकूण प्राणी, तेव्हा आपण त्याला म्हणतो कार्डिनल नंबर. 1 2 3 4 5 6 7. These are कार्डिनल नंबर. आता आपण ऑर्डिनल नंबर मध्ये बोलूया. यांना कसं आहे बघा मुलांनो. रॅबिट कधी आला होता? रॅबिट फर्स्ट नंबरवर आला होता पिकनिकला. फर्स्ट 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 तिकडे फर्स्टला आपण ST लिहायचं. फर्स्ट. नेक्स्ट नंबर डिअरचा होता. डिअर ग्रीन ग्रीन ग्रास घेऊन आला होता बघा. सेकंड. फर्स्ट सेकंड. सेकंडला कसं लिहायचं? ND आणि 2 लिहायचा म्हणजे सेकंड. फर्स्ट फर्स्ट म्हणजे 1 नंबर आणि ST म्हणजे याला म्हणायचं फर्स्ट. सेकंड 2 नंबर आणि ND सेकंड. नाउ नेक्स्ट नंबर इज, who is the next number? Monkey. Monkey is third number. Third. 3 आणि वरती लिहायचं RD, याला म्हणायचं थर्ड. थर्ड. नाउ नेक्स्ट इज काऊ. काऊ इज फोर्थ नंबर. फोर and TH fourth. Now next is elephant. Elephant's number is fifth. 5 T आणि TH लिहायचं. Fifth. Now next is 6 number. 6 number कोण आहे? स्पॅरो, चिमणी. बघा कॉर्न घेऊन आलेली आहे. नेक्स्ट इज 6 नंबर. 6 लिहायचा आणि TH वरती TH लिहायचं आणि कसं रीडिंग करणार? 6. लास्ट इज 7. कोण आहे? पिकॉक आहे 7 नंबरवर. 7 नंबरला बघा पिकॉक. 7 लिहायचं TH. हे आपले सगळे प्राणी आपण आता आधी मोजले होते कार्डिनल नंबर. आता आपण ऑर्डिनल नंबर मध्ये पुन्हा एकदा बोलूया. चला. रॅबिट इज फर्स्ट नंबर. सेकंड इज डिअर. थर्ड इज मंकी. फोर्थ इज काऊ. फिफ्थ इज एलिफंट and 6th is sparrow and peacock is 7 number. बघितलं? मग असं आपण याला म्हणायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 असे तुम्हाला भरपूर नंबरचा सराव करायचा आहे. समजलं मुलांनो? काय बघितलं आपण? ऑर्डिनल नंबर आणि कार्डिनल नंबर. आणि माहितीये तुम्हाला कार्डिनल नंबर म्हणजे जेव्हा एखादी संख्या मोजायची असेल वस्तूंची किंवा काही विशिष्ट ऑब्जेक्टची, तेव्हा कार्डिनल नंबर यूज करायचे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तींचा, प्राण्यांचा किंवा माणसांचा क्रम मोजायचा असेल, त्याची जागा, त्याचं स्थान कितव्या क्रमांकावर आहे जर मोजायचं असेल तर त्याला तेव्हा कोणता नंबर यूज करणार? ऑर्डिनल नंबर. ऑर्डर वाईज म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 ऑल दीज आर ऑर्डिनल नंबर. आणि 1 2 3 4 5 6 7 these all are कार्डिनल नंबर. समजलं मुलांना?